मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचा कोर्टाचा निकाल धक्कादायक असून आम्ही या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। या व्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांनी इतरही काही महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलंय। कृषी मंत्री कोकाटे यांचं वर्तन हे अत्यंत चुकीचं असून सभागृहात रम्मी खेळणं योग्य नसल्याचं मुख्यमंत्री म्हणतात। सोबतच प्रफुल्ल लोढा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। प्रफुल्ल लोढाचे शरद पवार आणि इतरही नेत्यांसोबतचे फोटो आहेत, त्यामुळे अशा आरोपांवर आपण काय बोलणार? पुरावे दिले तर त्यावर बोलता येईल। हवेत बोलत राहायचं, अशांना उत्तर द्यायला वेळ नाही। हवेत बोलणाऱ्यांकडे ठोस पुरावे आहेत का असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित करत संजय राऊतांवर हल्लाबोल देखील केला। आपल्या सगळ्यांकरताच हा निर्णय अतिशय शॉकिंग अशा प्रकारचा निर्णय आहे। याचं कारण की खालच्या कोर्टाने त्या संदर्भात निर्णय दिला होता आणि 2006 साली हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्यावेळेस ATSने आरोपी पकडले होते, पुरावे जमा केले होते, ते पुरावे कोर्टासमोर सादर केले होते। त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय येणं हे निश्चितच धक्कादायक आहे। मी अजून काही पूर्ण निर्णय वाचलेला नाही, पण मी तात्काळ आपल्या जे काही वकील आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की आपण सुप्रीम कोर्टमध्ये याला चॅलेंज केलं पाहिजे आणि आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन या निर्णयाला आम्ही चॅलेंज करू। हा जो काही लोढा आहे याचे सगळ्यांसोबत फोटो आहेत, शरद पवार साहेबांसोबतही आहेत, सगळ्यांसोबतच फोटो आहेत। हे असल्या फोटोने काय होत नाही, आत्ताच्या परिस्थितीमध्ये कुठलेही पुरावे द्यायचे नाहीत आणि नुसतं हवेत बोलत राहायचं। माझी माध्यमांना विनंती, एकदा मागा ना पुरावे तर दिले पाहिजेत। पुरावे न देता दिवसभर काहीतरी बोलत राहायचं आणि वायफळ चर्चा करायची। अशा वायफळ चर्चेला उत्तर द्यायला मला थोडी वेळ आहे। बघा, मी विरोधी पक्षात होतो, जेव्हा आरोप केला पुराव्यासहित केला, एकही आरोप परत घ्यावा लागला नाही, एकही पुरावा खोटा ठरला नाही, याला विरोधी पक्ष म्हणतात। मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे। अशा प्रकारे विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे। साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता, बाकी गोष्टी वाचता, पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही। अर्थात त्यांनी त्या ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो, अचानक ती पॉपअप झाली। पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।